पुढची बातमी साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजेंनी आता सरकारलाच घरचा आहेर दिलाय। सरकार बोळ्यानं दूध पिताय का असा संतप्त सवाल उदयनराजेंनी सरकारसमोर उपस्थित केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं होणारा अपमान यावर उदयनराजेंनी टीका केली आहे। या संदर्भात विशेष अधिवेशन बोलावून कायदा करण्याची मागणी सुद्धा उदयनराजेंनी केली आहे। कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते। मी मागच सांगितलं होतं की मोकोका सारखा जो कायदा आहे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे। असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही। या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही? जे त्यांचा अवमान व्हावा असं हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का? दरम्यान यावरून विजय वडेट्टीवारांनी खोचक निशाणा साधलाय। उदयनराजेंच्या मनामध्ये राग आल्यावर ते खरं बोलत असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात। उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील, खरं बोलतात। काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे। त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।